चला तर मग तयार आहात? आज काव्यपटातून श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराज यांची कथा पुन्हा नव्याने ऐकूयात. ऐका सांगते आज कथा थोर महापुरुषाची. स्वराज्य निर्माण करुणी इच्छा पूर्ण केली श्रींची. सगळीकडे प्रचंड काळोख दाटला होता. महाराष्ट्राला कोणी वाली राहिला नव्हता. शिवनेरीवर सूर्य उदयास आला. देवानेच केली साक्षात उषक कालची सांगता. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हेच खरे. लहान लेकराच्या पराक्रमाने आश्चर्यचकित झाले सारे. राणी पद्मिनी सारख्या स्त्रियांच्या त्यागाबद्दल बाळराजांना खंत वाटली. प्रजेचे कष्ट पाहत तळपायाची आग मस्तकात गेली. समाजात होणारा अन्याय थांबायलाच हवा म्हणत स्वराज्याची ज्योत मनी पेटली. रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. शहाजीराजे नसताना दादोजी पंतांच्या रूपात पितृछाया भेटली. जिजामातांकडून संस्कार आणि शौर्याची शिदोरी लाभली. शूरवीर राजांना सर्वगुण संपन्न राणी सईबाई शोभली. लहान वयात बाळराजे पराक्रमाने राजे शोभले. अन्यायाविरुद्ध लढत प्रजेच्या मनी वसले. मावळ्यांच्या साथीने तोरणा जिंकत स्वराज्याचे तोरण बांधले. आज अभिमानाने वावरतो आपण. महाराज हेच खरे कारण ठरले. वाईटाचा नाश झाला, सोन्याचे दिवस आले. बघता बघता राजांनी 40 किल्ले जिंकले. अनेकांनी राजांना काव्य पंक्तीत वर्णले. राजांच्या दराराने शत्रू भयभीत झाले. ना कोणता नाद ना कोणते व्यसन. स्वराज्यात चालत लोकाभिमुख व न्याय्य शासन. वाईट रूढी परंपरांचा नाश झाला. इच्छितांचा धर्मबदल स्वीकार केला. तानाजी, बाजी, नेताजी, येसाजी, कावजी, फिरंगोजी, मुरारबाजी यांचा सिंहनाद थरारला. तुकोबाराया अभंगातून आपले मत मांडी. राजा तल्लीन होऊन पाही. काय ते विचार, काय ते बोल, उजळून टाकी दिशादाही. अचानकपणे राजांवर दुःखाच्या लाटा आल्या. खानाच्या सेना स्वराज्याकडे कूच करू लागल्या. राणी सईबाई अर्ध्यातच सोडून गेल्या. आईरूपी शंभू राजांना पुतळाबाई व धाराई लाभल्या. इतिहासातील महत्वाचा प्रसंग घडला. प्रतापगडी अफजल भेटीस आला. राजांनी वाघनखांनी वार केला. खानावर सह्याद्रीचा सिंह गरजला. होता जीवा म्हणून शिवा वाचला. आदिलशाहीत हाहाकार माजला. बंधू संभाजींना न्याय मिळाला. त्वरित पन्हाळा जिंकला. स्वराज्याचा विस्तार वाढला. समोरून शाहिस्ता खान व सिद्धी चालून आला. सिद्धीने पन्हाळ्याला वेढा घातला. वेड्यात प्रजाहित दक्ष राजा अडकला. राजगडावर मातेने रौद्र रूप धारण केला. अनेक प्रयत्नानंतर जायत सिद्धी फसला. शिवा काशीत निष्ठेने अमर झाला. बाजींच्या पराक्रमाने घोडखिंड पावन झाली. राजांच्या सुटकेने संपूर्ण प्रजा आनंदली. शाहिस्ता खानाला प्रजा त्रासली. पुणे भागाची स्थिती वाईट झाली. दुःख पाहत राजांनी अश्रू वाहिली. योग्य संधीची वाट पाहिली. खानाविरुद्ध राजांनी कट रचला. रातोरात लाल महालावर गनिमी कावा केला. बोटे कापत खानाचा गर्व मोडला. घाबरत खानाने परतीचा रस्ता धरला. नुकसान भरपाईसाठी बदला घेत राजांनी संपूर्ण सुरत लुटली. मुघलांची प्रचंड नामुष्की होत बातमी त्वरित औरंगजेबापर्यंत पोहोचली. दुःखाने पुन्हा तोंड दाखवले. राजगडावर अश्रू कोसळले. शहाजीराजे मृत्युमुखी पावले. स्वराज्य व राजे पुन्हा खचले. जिजाऊ सती जाण्यास निघाल्या. आई भवानीची कृपा म्हणून माघारी फिरल्या. राजांनी स्वतःला सावरले. स्वराज्य निर्मितीसाठी पुन्हा उभारले. कोकणात आरमार वाढवले. दैवी कृपेने जंजिराच्या रूपात स्वराज्यात जलदुर्गाचे आगमन झाले. अशा पद्धतीने स्वराज्य पुन्हा स्थिरावले. पुन्हा सोसाट्याचा वारा आला. स्वराज्य निर्मितीची घडी विस्कटली. दिलेर खान आणि मिर्झा राजांच्या आक्रमणाने परिस्थिती प्रचंड बिकट झाली. घडायला नको ते घडले. पुरंदरचा तह झाला. 33 किल्ले आणि भला मोठा मुलूक गेला. दिलेर खान सारख्या शत्रू समोर पुरंदरचा धुरंधर उभा ठाकला. मुरारबाजी सारखा शूरवीर स्वराज्याच्या कामी आला. चूक काय होती त्या निष्पाप लोकांची?
स्वतःच्याच राज्यात राहण्याची चोरी? अरे गरज होती ती देण्याची शत्रूंना जबाब करारी. नशिबाने अचानकपणे कलाटणी घेतली. मनात नसताना शत्रूची मदत करावी लागली. कठीण काळात लोकांचे खरे चेहरे पाहायला मिळाली. आपलं कोण परक कोण याची ओळख पटली. वेळ आली होती आग्र्यास जाण्याची, औरंगजेब सारख्या शत्रूची भेट घेण्याची. राजा असून राजांना गैरवर्तणूक दिले. बादशहाने खरे रूप दाखवले. फसवून राजांना नजरेत बंदिस्त ठेवले. राजांविरुद्ध अनेक कट रचले. अरे खचून जातील ते आपले राजे कसले. राजांच्या योजनेत शत्रू आपसूक फसले. पहाऱ्यातून शंभूराजे सहित राजे निसटले. आई जगदंबेची कृपा म्हणून स्वराज्याचे धनी वाचले. आग्र्याहून सुटका झाली. बैराग्याच्या वेशाने रक्षण केले. शंभूराजे मात्र मथुरेत राजांविना एकटे पडले. एक जाणता दुसरा नेमता, पण दोघेही निष्ठावंत. हिरोजी आणि मदारीच्या साहाय्याने वाचले छत्रपती शीलवंत. काय ते दुर्भाग्य, स्वतःच्याच मुलाच्या गेल्याची अफवा पसरवावी लागली. शंभूराजांना पुन्हा पाहून संपूर्ण प्रजा धन्य झाली. येसूबाईंच्या रूपात शंभूराजांना श्रीसखी व स्वराज्याला कर्तृत्ववान सून लाभली. क्षणार्धात आपल्या मायेने माणसे आपलीशी केली. काय ती एक निष्ठता, राजांच्या शब्दाखातर वतनावर पाणी सोडले. कान्होजी जेदेंसारखे लोक लाभले. म्हणूनच स्वराज्य साकारले गेले. तहात गेलेल्या कोंढाण्यावरून नजर हटेना. तानाजींना विडा उचलल्याशिवाय राहावेना. केला निर्धार झाले तयार, मर्द मराठा कसा घेईल माघार. मरेपर्यंत झुंज दिली. राजांची कोंढाण्याची इच्छा पूर्ण केली. कोंढाण्याचा सिंहगड झाला. आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. तानाजींसारखे मावळे हेच खरं ऐश्वर्य स्वराज्याचं. परिस्थितीचा कायापालट झाला. संपूर्ण संकटे संपून गेली. राजाराम राजांच्या जन्माला येण्याने सुख लागले खेळू स्वराज्याच्या दारी. दिवस आनंदात सरत होते. राजे मुलींसोबत खेळण्यात रमले होते. वडील म्हणून कर्तव्य पार पाडत होते. जो रयतेचे हित चिंती, त्यास झाली इच्छा प्राप्ती. गमावलेले गड किल्ले आले परत हाती. साल्हेर आणि कनेरागड हाती आला. मात्र सूर्याजी काकडे आणि रामजी पांगेरा गेला. गुरुकडून शिष्याची स्तुती होणे यापेक्षा आनंदाचा क्षण नाही. समर्थ रामदास राजांच्या रूपात निश्चयाचा महामेरू श्रीमान योगी पाही. गुरु शिष्य भेट होणे किती मोहक क्षण तो. मनसोक्त मार्गदर्शन लाभे शिष्य गुरु स्मग्न होऊन पाहतो. अचानक अलौकिक उत्साह संचारतो. आदिलशहाकडे गेलेला पन्हाळा पुन्हा घ्यावा असे राजांच्या आले मनी. शब्द पडले अनाजी पंतांच्या कानी. योजना तर आखली, मात्र चाल केली जात नव्हती. उचलला विडा, मोहीम दिली कोंडाजींच्या हाती. अवघ्या 60 वीरांसह कोंडाजी पन्हाळ्यावर भगवा फडकवती. राजे आनंदाने साखर वाटती. वेळ आली होती वारस पुढे नेण्याची. शंभूराजांवर जबाबदाऱ्या सोपवण्याची. काय महान आपले राजे, कौतुक करण्यास स्वयं गागा भट्ट काशीवरून यावेत. राज्याभिषेकाचा प्रस्ताव मांडत राजांची स्तुती करावेत. राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. मात्र दुःखेची लाट आली. काशीबाई सोडून गेल्या. सर्वांनी दुःखाची अश्रू वाहिली. कुडतोजीचा प्रतापराव आणि हंसाजीचा हंबीरराव झाला. सरनौबत प्रतापराव गेल्यावर हंसाजींना सरनौबत पदाचा मान मिळाला. पुन्हा तयारी सुरू झाली. संपूर्ण रायगड सजवला गेला. वस्त्र अलंकार दागदागिने सगळीकडे उत्साह संचारला. किती अभिमानाचा क्षण तो. राजांचा राज्याभिषेक व्हावा. मासाहेबांनी समस्त प्रजेने आपला राजा छत्रपती होताना पाहावा. जिजामातांच्या आनंदाला सीमा राहिली नव्हती. पुत्राच्या कर्तृत्वाची गाथा प्रत्यक्ष अनुभवली होती. राज्याभिषेक उत्कृष्टरित्या पार पडला. मुलाच्या रूपात राजांनी बंधू प्रेमाचा भाव पाहिला. सोयराबाईंचा किंचित राग राजांच्या लक्षात आला. अष्टप्रधान मंडळाने कारभार हाती घेतला. रायगडावरी सूर्य मावळला. संपूर्ण स्वराज्याने अश्रू ओघळले. साक्षात राजमातांचा मृत्यू दुःखाचे डोंगर कोसळले.
मातेची छत्रछाया गेली, राजे अगदी पोरखे झाले. समर्थांनी धाडस दाखवत राजांचे अश्रू पुसले. गुरुचे आयुष्यात नसते, या उपरी आयुष्य नसावे. खचल्यावर त्यांच्या पायांवरी मनसोक्त रडावे. त्याच्याच मार्गदर्शनाने जीवन सार्थकी लागावे. प्रत्येक शिष्याला समर्थांसारखे गुरु लाभावे. राजांची तब्येत ढासळायला लागली. प्रजा मंत्रिमंडळ भयभीत झाली. साताऱ्याने राजांची दुर्दशा पाहिली. स्वराज्याला वाईट नजर लागली. घरात फितुरीने शिरकाव केला. राजारामांच्या प्रेमात सोयराबाई भान हरपल्या. अनिष्ट शब्दांचा मारा केला. संभाजीराजे युवराज आहेत हे विसरून गेल्या. संभाजीराजे आणि मंत्रिमंडळात तणाव वाढत होता. अनाजी पंत सोयराबाईंना भडकवीत होता. सिंहाचा छावा एकटा पडला होता. राजांचा आजार वाढत होता. अनेक मोहिमा फत्ते करत मावळे विजयी होऊन येई. शरणागत हार पदरी पाडत जगदंबा दोन्ही अनुभव देई. राजांच्या तब्येतीत सुधारणा झाली तोच अघटित घटना घडली. गोदावरी प्रकरणात शंभूराजांवर आळ घेत संपूर्ण प्रजा विरोधात गेली. लाडक्या लेकासोबत अबोला धरला. धाडसी राजा दुखी झालेला काळाने पाहिला. राजांना उभं आयुष्य आठवत होतं. पर्वताप्रमाणे बाप असून छाया लाभली नाही. उदंड मायेची माय असून हट्ट करता आला नाही. राजे असून जीवनाचा उपभोग घेता आला नाही. मनकवड्या सहचारिणीचा सहवास पुन्हा लाभला नाही. राजा असला म्हणून काय झालं, शेवटी माणूसच ना. घरातच राजकारण व्हायला लागल्यावर वाईट वाटणारच ना. मायेने जपलेली माणसे परकी होताना पाहून वेदना होणारच ना. एवढे करूनही मोह होत असेल तर मन दुखावणारच ना. उपभोग म्हणजे घेणं, त्याग म्हणजे देणं. किती क्षण तो वाईट जणू राजांना आत्मसमर्पणाचा विचार करताना पाहणं. देवानेच छत्रपती बनवलं, हातून उदंड घडविलं, त्यानेच मनाचं कोड सोडविलं. मराठी मावळे कर्नाटकात धुमाकूळ घालत होते. जिंजीसारखा किल्ला स्वराज्यात सामील करत होते. सावत्रपणाचं नातं हे असं का असतं? कधी भाऊच परकीय मानतो तर कधी आई फूट पाडते, रागराग करते. जसे व्यंकोजी राजांना कधी शिवाजी राजे कळाले नाही, तसे सोयराबाईंना कधी शंभूराजे कळाले नाही. अनेक मोहिमा होत गेल्या. स्वराज्याच्या सीमाही वाढत गेल्या. गैरहजेरीत घरात मतभेदही वाढत गेले. आपलेच लोक मनात विष पेरत राहिले. कालांतराने बाप लेकाची भेट अगदी मोहक्षण. कोणास माहीत होते वाईटाचे होत आहे आगमन. शंभूराजे दिलेर खानास मिळाले. राजे पूर्णपणे कोलमडून गेले. घरात भवानीच्या रूपात कन्येचे आगमन झाले. आजोबा होऊन मन मात्र विरक्त बनले. शेवटचे क्षण जवळ येत होते. राजे पूर्णपणे थकले होते. युवराज पन्हाळ्यावर वापस आले होते. पन्हाळ्याने सिंह छाव्याला शेवटचे एकत्र पाहिले होते. तुंगभद्रेपासून ते नर्मदेपर्यंतचा स्वराज्य विस्तार, औरंगजेबाचा जिझिया कर लावून वाढलेला अत्याचार, काशी विश्वेश्वराची स्थापना करण्याचा ध्यास, एवढे चुकूनही संभाजी राजांमध्येच दिसणारा आधार. चुका कोणाकडून होत नाहीत. माणूस म्हटलं की चुका घडणारच. मात्र जो चुकांतून शिकेल तोच संभाजी राजांसारखा अजरामर होणारच. जीवापाड जपलेल्या रोपट्यापासून ते वृक्षापर्यंत सांभाळलेल्या स्वराज्याला कोणाकडे द्यावे कळत नव्हते. समर्थांसमोर असंख्य अश्रू ढळत होते. उभ्या आयुष्यात महाराजांना जेवढे दुःख सोसावे लागले नसेल तेवढे गृहकलेशाने शेवटच्या क्षणांमध्ये सोसावे लागले. मोहिमा, गनिमिका वा युद्ध अनेक पाहिली, मात्र घरातील राजकारण दुस्वास पाहावे लागले. शोषिक माणसाला किती सोसावं लागतं. खरंच धन्य होत्या राणी पुतळा. सोयराबाईंच्या वागण्याला सीमा राहिल्या नव्हत्या. वावरत होत्या घालूनी मुखवटा खोतवळा. एवढा जाणता राजा, श्रीमान योगी, त्याची शेवटची इच्छा पूर्ण होऊ नये, निरोप पाठवू नये, निरोप पोहोचू नये. किती ते सोयराबाईंचे खालच्या तळाचे राजकारण, पुतळाबाई आणि शंभूबाळसोबत भेट होऊ नये.
डोळ्यासमोर अख्खे आयुष्य लखलखीत होते. हिंदवी स्वराज्यासाठी झुंज दिलेल्या योद्ध्यांना आठवल्याशिवाय राहवत नव्हते. सईबाई, जिजामाता, शंभूबाळ, समर्थ यांच्यासोबत घालवलेले क्षण आठवत होते. सईबाईंसोबत पाठराखीण म्हणून आलेली मनू शेवटपर्यंत राजांची सेवा केली. तीच होती जिने राजांच्या वेदना, दुःख, घालमेल पाहिली. अखेर जाणता राजा सर्वांना सोडून गेला. पावनभूमी रायगडावरी शेवटचा श्वास घेतला. राजांच्या पदस्पर्शाने रायगड धन्य झाला. हिंदवी स्वराज्याचा संस्थापक हरविला. मान्य आहे मला जाणारा जातो, येणारा येतो, मात्र महाराजांसारखे महाराज पुन्हा होणे नाही. मान्य आहे मला जाणारा जातो, येणारा येतो, मात्र महाराजांसारखे महाराज पुन्हा होणे नाही. महाराजांसारखे पवित्र, धाडसी, निश्चयाचा महामेरू, राजयोगी, श्रीमान योगी पुन्हा होणे नाही.